लक्ष्मी माता आपली बघा किती छान आहे, किती सुंदर आहे, बघतच बसा वाटते। मोबाईल ठेवायला जागाच नाही, मोबाईल ठेवायला आपल्याला म्हणलं जरा इकडून म्हणलं परत जागा। सगळ्यांना नमस्कार, आपल्या माता बहिणीला, भावांना, भाषांना, सगळ्यांना, आपल्या मुलींना नमस्कार। कसे आहेत बाबा, बरेत ना? बस तेवढीच मी देवाला प्रार्थना करते की सगळे बरे असू दे देवा परमेश्वरा। बघा आता आपण दुसऱ्या घरामध्ये चाललेलो आहे, दुसऱ्या घरात चाललेलो आहे। आता आपण हे घर सोडायला लागलो देवाच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने। आपल्याला हे पण घर चांगलंच होतं आणि दुसरं पण घर आपल्याला चांगलंच भेटलेलं आहे, म्हणजे आपलं स्वतःचं घर। हे पण छान होतं घर, पण एवढी जागा पुरत नव्हती आपल्याला। हे फ्रीज आपल्या मुलीला द्यायचं आहे। अजून हे बघा सामान न्यायचं आहे, माझ्या झोपण्यासाठी ठेवलंय मी। 1 तारखेला रूम द्यायची ना घर मालकाला खाली करून, म्हणून बघा लय लवकर मी घाई केली सामान उचलायची। पुरींचं काय हो खरं आहे, हे फ्रीज आपल्या दीदीला द्यायचं आहे। पुरींचं काय खरं आहे हो, पुरींचं काय खरं नाही। आता स्वामी दुसऱ्या घरामध्ये जाणार आहेत। स्वामी किती खुश झालेले असते ना, आपले स्वामी किती खुश झाले असते ना। बघा आपल्या स्वामीला दुसऱ्या घरामध्ये घेऊन चाललेलो आहे। सगळं घर खाली करून दिलेलं आहे आपण। 1 तारखेला तर त्यांच्या हातामध्ये चावीच द्यायची आपल्याला, 1-2 तारखेला। आता इथं तरी बसून काय करायचं हो, अजून सामान राहिले। चप्पल तुटून गेली माझी, साडी किती मळून गेली, कपडे नाही तिथं घालायला, सगळे कपडे आपले पुढं गेलेले आहेत। बघा आपले सेवादन किती भारी आहेत, आपले सेवादन दरवर्षी दिल्लीला जाते तर दिल्लीला पण गेलेत। आता ते मला म्हणले तू येते का दिल्लीला? मी म्हणलं नको, लय थंडी आहे। म्हणले बरं झालं नको म्हणलीस, मीच नेणार नव्हतो तुला दिल्लीला। तुला नाही का दवा गोळी मी तिथं कुठून आणू, ओघून पिटीस ती दवाई। तू इथंच राहा, लेकरांचा सांभाळ कर, मी येतो जाऊन, असं बोलले आपले सेवादन। लय भारी आहेत सेवादन आपले, लय भारी आहेत। लेकरांचा सांभाळ कर म्हणले, इथं कुठे येते माझ्या माग, मी आहे ना, सगळ्यांसाठी आशीर्वाद घेऊन येतो मी, असं बोलले हो, असं बोलले आपले सेवादन। म्हणले लवकरच वापस येतो मी दिल्लीवरून। मी म्हणला पाऊस येतो ना दिल्लीमध्ये लय, जरा मोठं हे जॅकेट असतं ना ते मोठं घ्या। म्हणले दे पैसे, मोठं घेतो जॅकेट। चला लय भारी आहेत आपले सेवादन। हे बघा ही रूम, आता इथं थोडंसं सामान आता हे राहिलेलं आहे। आता हे दुपारून मतदान करून येणार आहे मी, मतदान करायला चला सगळेजण। कोणाचे पैसे नाही घेता मतदान आपल्याला करायचं, आपण कधी पैसे घेत नाहीये। काय करायचे तर आपल्याला पैसे गळा बसलाय हो। देवाने दिलेलं पुराणा, माणसाने दिलेलं सरांना नाही, आपलं बघा मी उलटच बोलले हो। माणसाने दिलेलं पुराणा आणि देवाने दिलेलं सरांना, असं असतं बघा।
आमचे मालक तेच म्हणतात, अगं काय मतदान येत आहे तर पैसे बिशे घ्यायचं नाही कधी, पैसे नाही घ्यायचं कधी. मतदान आपलं दान असते, ते दान आपलं मतदान असते. असं कधी म्हणायचं नाही कुणाला देतात का 500 रुपये, देतात का 1000 रुपये, कधीच नाही बोलायचं. कधी बोलीस ना माझ्या एवढं बरं वाईट नाही बघ. मतदान असंच करायचं, असंच करायचं. अगं आपल्याला मी म्हणायचे, अहो लोक तर पैसे घेतात एवढ्यानले. अगं घेऊ दे पैसे, दुसऱ्यांना घेऊ दे, आपल्याला नको. कोण घेतंय का पैसे, कोणी नाही पैसे घेत असं म्हणायचे आमचे मालक म्हणतात. कधी पण म्हणले मतदान असलं ना कधी पैसे घेऊ नको, आणि पोरांना तसं सांगायचं, कधी पैसे नाही घ्यायचे. मतदानचे पैसे कधीच घ्यायचे नाही. मतदानचे पैसे कधीच घ्यायचे नाही असं बोलायचे. हो मालक आमचे असं बोलतात, माझे नवरूबा असे बोलतात, मतदानाचे पैसे कधी घेऊ नको बघ. आणि कधीच घेऊ दिले नाही हो, मतदानाचे पैसे कधीच घेऊ दिले नाही, कधीच नाही. पोरांना असं सांगते मी, बाबा आपल्याला कोणाचे पैसे नको, मतदान आपल्याला फ्रीमध्ये द्यायचं, मतदान आपल्याला फ्रीमध्ये द्यायचं. अगं रोड साफ करतंय हे आपलं निवडून येतात ना सरकार, आपल्याला रोड स्वच्छ करून देतात, खड्डे खुड्डे बुजवून देतात, गटर काढतात, एवढं चांगले रोड करतात, गटर नाल्या चांगले करतात. आणि काय करायचं तर आपल्याला पैसे नको, आपल्याला पैसे नको. त्यांचे पैसे आपण कितीक दिवस चालवणार. आपल्या कधी वडी नडी आल्या तर कोण करणार आहे, सरकारच आपलं करणार आहे, सरकारच करणार आहे. मी म्हणते आपण तर कधी सरकारचा पैसा कधीच नाही घेतला, कसलाच नाही घेतला. म्हणायचे अगं ओढ नळ आली ना तवा माग ना तुला डोळे झाकून देते. मी म्हणलं बरं, नाही पैसा घेणार कधी, नाही पोरांना म्हणणार पैसे कोणाचे बी घेऊ नका तुम्ही, मी असं सांगणार पोरांना. आहे का नाही, किती चांगले विचार आहेत ना आपल्या नवरूबाचे, म्हणजे माझ्या मालकाचे. त्याला मग ठेवू का, आपल्याला मतदान करायला जायचंय. मतदान आशीर्वाद द्या की चांगल्या उमेदवाराला आपलं मत जाऊ. आपल्या सगळ्यांचं मत आहे, आपल्या पोरींचं मत, पोरांचं मत, सुनांचं मत, सगळ्यांचे. जे मी बोलते ना तेच ऐकतात आपले घरवाले सगळे, मी सांगितलेलंच आहे. चला मग ठेवू का, जायचंय मतदान करायला. चला सगळेजण मतदान करायला, चला सगळेजण मतदान करायला, चला सगळेजण, सगळेजण चला. कुणीही घरात बसू नका, सगळेजण चला. चला ठेवू का.